नमस्कार सर्वांना. मी आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जवळची लोक फसवतात, घरातील लोक रडवतात. ज्यांच्या भोवती मनापासून आपण विश्वास ठेवतो तीच लोक तुमचा विश्वासघात करतात. नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपला अपमान करते. अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपल्या वाईटावर असते. बऱ्याच वेळा अशी व्यक्ती आपल्या घरातलीच असते. बऱ्याच वेळा अशी व्यक्ती आपल्या नात्यातलीही असते. बऱ्याच वेळा अशी व्यक्ती आपल्या जवळची असते. कधीकधी अशा व्यक्तीला ओळखायला, समजायला आपल्यालाच वेळ लागतो. आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. कित्येक वेळा कित्येक घरामध्ये असे मी बघितलेलं आहे की ज्यात एकोपा नाही आहे. सुनेचं सासूचं पटत नाही, जावाजावांचं पटत नाही. बऱ्याच वेळा पतीचं आणि पत्नीचंही पटत नाही. कधीकधी ज्या मित्रावरती खूप विश्वास आपण ठेवतो, पुढे जाऊन तोच मित्र शत्रू बनतो. कधीकधी जी आपली खास मैत्रीण असते, पुढे जाऊन तीच आपल्याला त्रास देते. ज्या ठिकाणी आपण काम करतोय, ऑफिसमध्ये वगैरे, तिथेच आपले बॉस किंवा आपले कलीग आपल्याला त्रास देतात. बघा, तुमच्याच आयुष्यात असं कोणी असेल तर तुम्हाला त्रास देत असेल, अपमान करत असेल, टॉर्चर करत असेल, तुमचाही विश्वासघात करत असेल, सतत तुम्हाला अपमानित करत असेल, तुमच्यावरती काहीतरी तंत्रमंत्र करत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. या उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केला, तुमच्या आयुष्यात असणारा प्रत्येक शत्रू तुमचा मित्र बनेल. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता, तुम्हाला छळत होता, लक्षात ठेवा, तोच व्यक्ती तुम्हाला शरण जाईल. आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला योग्य वाटेल, ज्या दिवशी तुम्हाला वेळ सवड असेल, त्या दिवशी पहिला उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला रात्रीची वेळ लागणार आहे. म्हणजे अंधारातच, जेव्हा अंधार असतो, एक सूर्यास्तानंतर 6-7 नंतर अंधार पडायला सुरुवात होते, तेव्हा तुम्ही हा उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळं मीठ, ज्याला आपण सेंधव मीठ म्हणतो किंवा ब्लॅक सॉल्ट म्हणतो. जर काळं मीठ नसेलच तर काळं मीठ, खडं मीठ जे असतं ना, तर त्या खड्यांचं मीठ घ्या. म्हणजे खडे घ्या मिठाचे मोठे. जे आपल्या बाजारामध्ये बारीक मीठ असतं तर ते तुम्ही घ्यायचं नाही आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, तर एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा. वहीचा कागद घेतलात, लाईनवाला असेल तरीही चालेल. या कागदावरती रंगाच्या मार्करने, पेनाने, बॉलपेन, स्केच पेन किंवा मग कोणताही पेन असेल, काळा कोळसा असेल, रंगाच्या कुठल्याही पेनने सफेद रंगाच्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. तुमचा पती असेल, तुमची पत्नी असेल, प्रियकर असेल, मित्र असेल, बॉस असेल, घरातलं कोणीतरी असेल, शेजारचं कोणीतरी असेल, ज्या व्यक्तीचं नाव आपल्याला त्या कागदावरती लिहायचं आहे. आणि तिथे तुम्हाला ते काळं मीठ एक चिमूट ठेवायचं आहे. त्या नावावरती तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे. म्हणजे काळं किंवा जे कुठलं घेतलेलं आहे मोठं मीठ, ते आता त्या कागदावरती तुम्हाला छान ठेवायचं. त्या कागदाची छान घडी करायची. आपण जसं खाऊची पुडी बनवतो तशीच आता तयार केलेली ही कागदाची पुडी तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची आहे. हाताची मूठ बंद करायची आहे. जो व्यक्ती सतत टार्गेट करतोय, जो व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करतोय, त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. 5 मिनटं त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यानंतर डोळे बंद करा. दोन्हीही डोळे असे बंद करायचे आणि तुम्हाला एक मंत्र सांगते. बघा, मी आता तुम्हाला गुप्त मंत्र सांगते. हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला फुंक मारायची आहे. ते आपण जे ठेवलेलं आहे, हातात घेतलेलं आहे, त्याच्यावरती फुंक मारायची आहे. कमीत कमी हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. रीम वश, रीम वश, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. रीम वश, सौरभ कुरु कुरु स्वाहा. एक फुंकर मारायची.
रीम वश तृप्ती कुरु कुरु स्वाहा. दुसरी फुंकर मारायची. पुन्हा रीम वश चेतना कुरु कुरु स्वाहा आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा फुंकर मारायची. असं तुम्हाला 21 वेळेला मंत्र म्हणून 21 वेळेला तुम्हाला फुंकर मारायचे आहे आणि 21 वेळेलाच हा मंत्र फुंका मारून म्हणायचा आहे. त्याच्यानंतर ही जी कागदाची पुडी आहे त्यात आपण जे मीठ ठेवलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहून ही पुडी त्या अंधारातून किंवा त्या रात्रीपासून तुमच्यासोबत कमीत कमी 21 दिवस ठेवायची. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो 21वा दिवस असेल किंवा 21व्या दिवशीच ती पुडी जी आहे ती घराच्या बाहेर कुठेही तुम्ही टाकू शकता. घराच्या आतमध्ये कुठेही तुम्ही ही पुडी आता ठेवायची नाही आहे. नाहीतर काय करायचं, 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा आणि कापराभोवती ती पुडी ते मीठ पूर्ण जाळा. या दोन्हीपैकी तुम्ही काहीही करू शकता. 21 दिवसांमध्ये ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल. तुमचा त्रास कमी होऊन जाईल. ती व्यक्ती टॉर्चर करत होती, टार्गेट करत होती, सतत तुम्हाला त्रास देत होती, ती पूर्णतः तुम्हाला शमून जाईल. आता मी दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो. साधं तमालपत्र घ्यायचं आहे, अख्खं घ्यायचं, कुठंही तुटलेलं, चिरलेलं, कुरतडलेलं नसावं. जे तमालपत्र तुम्ही घेतलेलं आहे ते एखाद्या कापडामध्ये स्वच्छ पुसून घ्या. 7 तमालपत्र घ्यायचे आहेत. तर 7ही तमालपत्रांच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहा, ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. नाव लिहिण्यासाठी निळा, हिरवा, लाल, पिवळा कुठलाही पेन तुम्ही घेऊ शकता. काळा घेतला तरीही चालेल. कुठल्याही रंगाचा पेन घ्या. त्यानं त्या तमालपत्रावरती तुम्हाला नावं लिहायची आहेत. घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये शांत बसायचं. देवघराच्या समोर बसला तरीही चालेल. जिथं बसला तिथं समोर एक दिवा लावा, मेणबत्ती लावा किंवा एखादा कापूर तिथे जाळून ठेवा, म्हणजे तो जळत राहील. अग्नी प्रज्वलित करायचे आहे. तुम्ही जिथे बसला तिथे आता ही 7ही तमालपत्र घेतलेली आहेत. त्यातलं एक तमालपत्र घ्यायचं. ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे ते तमालपत्र 1-2 मिनिट डोळ्यासमोर आणायचं. त्या व्यक्तीचा चेहरा आठवायचा. तो व्यक्ती तुमच्या जवळ आलेला आहे. तो व्यक्ती तुम्हाला शमलेला आहे, तुम्हाला शरण आलेला आहे. तो व्यक्ती तुमची माफी मागत आहे. तो व्यक्ती तुमच्याशी नीट वागत आहे. असं एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं. म्हणजे त्या तेजपत्त्यामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाईब्स द्यायच्या आणि त्याच्यानंतर तो तुमचा जो शत्रू आहे तो आपला मित्र झाला आहे असं दृश्य डोळ्यासमोर आणायचं. असं पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणायचं. त्याच्यानंतर त्या तमालपत्रावरती जे नाव लिहिलेलं आहे ते तमालपत्र आपल्याला अग्नीत जाळायचं आहे. पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं. पुन्हा सेम प्रोसिजर करायची. पुन्हा ते तमालपत्र डोळ्यासमोर ठेवायचं. पुन्हा सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स येऊन द्यायच्या. त्याच्यानंतर तेही जाळायचं आहे. अशी 7ही तमालपत्र पूर्णतः जाळून झाली की त्याची राख जी झालेली आहे त्यानंतर ती राख जी आहे ती तुम्ही तिथून घराच्या बाहेर किंवा कुठेही ती फेकून देऊ शकता. फक्त ती राख कोणाच्या पायाखाली येईल अशा ठिकाणी तुम्ही हे टाकायची नाही आहे. तुम्ही ज्या दिवसापासून सुरुवात करताय त्या दिवसापासून सलग 7 दिवस हा उपाय करा. एकही दिवसाचा गॅप पडला तर उपायाचा उपयोग होणार नाही. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कसं आहे माहिती आहे का, कोणतीही ज्यावेळी आपण उपाय करतो, रेमेडीज करतो त्यावेळी श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं तुम्ही श्रद्धेनं आणि विश्वासानं या गोष्टी केल्या तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितपटीने मिळेल. धन्यवाद.